गुरुचरित्र अध्याय 30वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची चरणा, विनवी तसे कर जोडून, भक्तिभावे करुनिया. जय जया सिद्धमुनी, तुची तारक भवारणी, अज्ञान तिमिर नासोनी, ज्योतिस्वरूप तुची होसी. अविद्या माया सागरी, बुडालो होतो महापुरी, तुझी कृपा जाहली तरी, तारिले माते स्वामिया. तुवा दाविला निजपंथ, जेणे जोडे परमार्थ, विश्वपालक गुरुनाथ, तुची होसी स्वामिया. गुरुचरित्र सुधारस, तुवा पाजिला आम्हास, तृप्त न होयगा मानस, तृषा आणिक होतसे. तुवा केलिया उपकारासी, उत्तीर्ण नवे मी वंशोवंशी, निजस्वरूप आम्हासी. दाविले तुम्ही सिद्धमुनी, मागे कथा निरोपिलीसी, अभिनव झाले सृष्टीसी, पतिता करवी ख्यातीसी. वेदचारी म्हणविले त्रिविक्रमा मुनीश्वरासी, बोधिले ज्ञान प्रकाशी, पुढे कथा वर्तली कैशी. विस्तारावे दातारा, ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण, प्रेम भावे अलिंगोन, आश्वासी तसे तये वेळी. धन्य धन्य शिष्यमौळी, तुझ लादले अभिष्ट सकळी, गुरुची कृपा तात्काळी, जाहली आता परियेसा. धन्य धन्य तुझी वाणी, वेध लागला श्री गुरुचरणी, तूची थरलासा भवारणी, सकळाभिष्टे साधतील. तू आपुसिला वृत्तांत, संतोष झाला आजी बहुत, श्री गुरु महिमा से ख्यात, अगम्य से सांगता. एक एक महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा, संकेत मार्गे तुझा आता, निरोपीतसे पर्येसी. पुढे असता वर्तमानी, तया गाण रामभुवनी, महिमा होतसे नित्य नूतनी, प्रख्यात रूप होऊनिया. त्रयमूर्तीचा अवतार, झाला नृसिंह सरस्वती नर, महिमा त्याची अपरांपर, सांगता गम्य परियेसा. महिमा तया त्रयमूर्तीची, सांगता शक्ती आम्हा कैची, काया धरुणी मानवाची, चरित्र केले भूमीवरी. तया स्थानी असता गुरु, ख्याती झाली अपरांपरू, प्रकाशत्व चारी राष्ट्र, समस्त येती दर्शना. येती भक्त यात्रेसी, एको भावे भक्तिसी, श्री गुरु दर्शन मात्रेसी, सकळाभिष्ट पावती. दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्त, वांजेसी पुत्र होय त्वरित, कुष्टे असेल जो पीडित, सुवर्ण होय देह त्याचा, अक्षहीना अक्षयेती, बधीर करणी ऐकती, आपस मारादी रोग जाती, श्री गुरुचरण दर्शन मात्रे, परिस लागता लोहासी, सुवर्ण होय नवल कायसी, श्री गुरुकृपा होय जासी, सकळाभिष्ट पाविजे. ऐसे असता वर्तमानी, उत्तर दिशे माहूरस्थानी, होता विप्र महाधनी, नाम तया गोपीनाथ. तया पुत्र होऊन मरती, करी दुःख अनेक रीती, दत्तात्रेया आराधिती. स्त्री पुरुष दोघे जण, पुढे जायला आणिक सुत, तया नाम ठेविती दत्त, असती आपण धनवंत, अतिप्रीती वाढविले. एकची पुत्र तया घरी, अतिप्रीती तयावरी, झाला 5 संवत्सरी, व्रतबंध केला तयासी, वर्षे 12 होता तयासी, विवाह करीती प्रीतीसी, रूप पाहुनी नवरीसी, सासू सासऱ्यांसी महाप्रेम, मदनाचे रती सरसी, रूप दिसे नोबरीसी, अतिप्रीती सासू श्वशुरासी, महाप्रेमे प्रतिपाळिती. दंपती एकची वयसी, अतिप्रीत महाहर्षी, वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी. दोघे सुंदर सुलक्षण, एका परीस एक प्राण, नवील संबिती क्षण क्षण, अतिप्रीत परियेचा. ऐसी प्रेमे असता देखा, व्याधी आली त्या पुरुषा, अनेक औषधे देता ऐका, आरोग्य नो हे तयासी. नवचे अन्न तयासी, सदा राये उपवासी, त्याची भार्या प्रीतीसी, आपण नगे सदा अन्न, पुरुषावरी आपुला प्राण, करी नित्य उपोषण, पती सदेता औषधे दान, प्राशन करी परियेचा. येणे परी 3 वर्षी, झाली व्याधी क्षयासी,
पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे पुरुष देह क्षीण झाला आपण तया सरसी अबला तीर्थ घेऊनी चरण कमळा काळक्रमी तया जवळी दुर्गंधी झाली देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे नविसंबेची क्षणभरी जितुके अन्न पतीसी तितुकेची ग्रास आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा माता पिता दायाद गोती समस्ततीसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती नायके बोल कवणाचे दिव्य वस्त्रादी आभरणे त्यजिली समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे उभयतांची माता पिता महाधनिक श्रीमंता पुत्रकन्येसी पाहता दुःख करीती परियेसा अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधारा अनेक परींचे वैद्य येती दिव्यरस औषधे देती शमन नवे कवणे रीती महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करती कुळदेवतांसी काही केलिया पुत्रासी आरोग्य नो हे सर्वथा वैद्य म्हणती तये वेळी नवे बरवे त्यासी अडळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नवे आता ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाटली करती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हासी पुत्र लादलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी राहो पाहे एकची पुत्र आमचे वंशी त्या ते जरी न राखिसी प्राण देऊ तया सरसी दत्तात्रेया स्वामिया ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता आलिंगोनी म्हणे आपले भोग सरले जितुके ऋण तुम्हा दिदले अधिक कैचे देऊ बले ऋणानुबंध न चुकेची ऐसे कोणी माता पिता दोघे जाळली मूर्छागता पुत्रावरी लोळता महादुःखे दाटोनिया म्हणती ताता पुत्रवाया आमुची आशा झाली वाया पोशिसिया म्हणोनिया निश्चय केला होता आपण उबगोनिया आम्हासी सोडून केवी जाऊ पाहसी वृद्धाप्यपणी आपणासी धर्मघडे केवी तुझ ऐकोनी माता पिता वचन विनवी तसे आक्रंदोन करणीश्वराधीन मनुष्य यत्न काय चाले माता पित्यांचे ऋण पुत्रे करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडापरी मातेने केले मज पोषण एक घडींचे स्तनपान उत्तीर्ण नवे भवारण जन्मांतरी येऊनिया आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अति भारी सौख्य न देखा कवणे परी ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणे परी जननी जनका संभाषी तसे पुत्रनिका तेणे परी स्त्रियेसी देखा सांगतसे परियेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस सरी मज निमित्ते कष्टली सवारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मींचे वैरपण तुझसी होता माझा शीण म्हणून तू ते दिदले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी रासी आमुचे घरी तुझ पोषितील परिकरी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण नला दे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावनिया चरणा दुःख करी तये वेळी ने स्वामी प्राणेश्वरा
तुम्ही मज नव्हेरा तुम्हा सरी दातारा आणिक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुम्हीची आपण ऐसे दोघांची या वचनी ऐकोनिया जनक जननी देह टाकोनिया धरणी दुःख करीती तये वेळी उठवोनिया श्वशुरासी संभोकी तसे सासुसी न करा चिंता हा भरवसी पती आपुला वाचेल विनबी तसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमोळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नृसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता श्वशुरांसी निरोप घेऊनी सकळिकांसी निगती झाली तये वेळी तया रोग्या करोनी डोली घेवोनी निघाली ते बाळी विनवी तसे तये वेळी आपुले सासू श्वशुरांसी स्थिर करुनी अंतःकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत म्हणून सासू श्वशुरांशी नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी आहे वपण स्थिर होय तुझे दैवे तरी आता आपुला पुत्र वाचो वो माता म्हणून निघाले बोळवीत आशीर्वाद देताती येणे परी पती सहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगा पुरासी मार्गक्रमिता रोगियासी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी पतिव्रता तये वेळ आलिया पुले पती जवळ पाहता जाहला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी आक्रांत करी ते नारी लोळतसे धरणीवरी बोसकुनी घ्यावया घेता सुरी वारिती तियेसी ग्रामलोक आपळी शिर भूमीसी हानी उरी पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापी तसे परियेसा हा हा देवा काय केले कामज गायसी गांजिले आशा करुनी आले राखीसी प्राण म्हणून या पूजेसी जाता देऊळांत पुढे देऊळची करी अतिघात ऐसे ऐको कानी मात दृष्टांत झाला आपणासी उष्णकाळी तापोनी नरू ठाकोनी जाय एखादा तरू वृक्षसी पडे आघात थोरू तया परी झाले मज तृषे करुनी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करिघात तया परी मज झाले व्याघ्रवये पळे धेनू जाय आधार म्हणून तेथेची वदती यवनू तया परी झाले मज ऐसी पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण माता पितरांशी त्यजून घेवो नियाले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिता ती दुःख क्षमता अनेक परी करून या वारिता ती नारी सुवासिनी काबो दुःख करिसी कामिनी विचार करी अंतःकरणी होणार न चुके सकळिकांसी ऐसे म्हणता नगर नारी तीसी दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपुले जन्म कर्म सकळ ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी पतीसी आले घेऊनी वाची आशा करोनिया आता कोणा शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा त्यजुनी जीवे केवी वाचू म्हणतसे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी आहे वपणाचे
असे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतादिके जे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त झाले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझी हळदीसी चोर पडले गळे सरीसी सर्वस्व दिदले वन्निसी कंकण कंचुकी परियेसा कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण लोकांसरिसा नो हे जाण प्राणेश्वर परियेसा ऐसे नाना परिदेखा करी पतिव्रता दुःखा पतीच्या पाहुनिया मुखा आणिक दुःख अधिक करी आलिंगोनी प्रेतासी रोदन करी बहुवसी आठविया पुले पूर्व दिवसी पूर्वस्नेह ते वेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे तजिले करा उबगाला तुम्हा तोरा म्हणून माते उपेक्षले कैसी आपण दैवहीन तटाकी कापर लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य तुझे उणे जहाले तुमचे माता पितयांसी सांडून आणले परदेशी जेणे परिश्रावणासी मधिले राये दशरथे तैसी तुमची जनक जननी तुम्हा आणले त्यजूनी तुमची वार्ता ऐकोनी प्राण त्यजितील दोघे जण तीन हत्या भरवसी घडल्या मज पापिणीसी वैरिणी होय मी तुम्हासी पतिघातकी आपण सत्य ऐसी पापिणी चांडाळी निंदा करती लोक सकळी प्राण घेतला मीची बळी प्राणेश्वरा दातारा स्त्री नवे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्रसूरी वेदिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणची माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती दंतकाळी त्यासी विघ्न आपण केले माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांस होती तुमची आस पुरला नाही त्यांचा सोस त्या ते सांडोनी केवी जाता एकची उदरी तुम्ही त्यांची उबगले ती पोसावयासी आम्हा कोठे ठेवून जासी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कवन माते पोसील जीवे न सांगता आम्हासी बरवे निघोनी गेलासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे ममत्व कैवी विसरू लोका समान नवसी नरू प्रतिपाळिले प्रीती भावे कधी नेणे पृथक शयन वामस्त उसे वीण उठतसे अंतःकरण केवी वाचो प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुण पती नवसी माझा प्राण सोडो निजातोसी निर्वाण कवणे परी वाचू मी आता कवण धार्या जाणे कवण येतील मज पोचणे बाल विधवा म्हणून जन निंदापवाद ठेविती एकही बुद्धी मज न सांगता त्यजिला आत्मा प्राणनाथा कोठे जावे आपण आता केशवपन करुनी तुझे प्रेमे होते भरले माता पितयांते विसरले त्यांचे घरा नाही गेले बोलावणी नित्य येती केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू जबवरी होतासी तू छत्र सर्वांठाई मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासू शशुरांपाशी जाणे मज देखता त्याही मरणे गृह जहाले अरण्य तुम्हा विणे प्राणेश्वरा घेऊन आले आरोग्यासी येथे ठेवणे तुम्हासी केवी जाऊ घरासी राक्षसी मी पापीण ऐसे नाना परिते नारी दुःख करी अपरांपरी ऋतुके होता अवसरी आला ते सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरिला से करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषी तसे तया वेळी कावो प्रलापीसी स्तुळी जैसे लिले कपाळी तया परी होतसे पूर्वजन्मींचे तपफळ भोगणे आपण हे अढळ
माया रडसी निर्फळ शोक आता करू नको. दिवसाठ जरी तू रडसी नये प्राण प्रेतासी, जैसे लिहिले ललाटेसी तया परी घडेल जाण. मूढपणे दुःख करिसी समस्ता मरण तू जाणसी. कवण वाचला असे धरित्रीसी सांगा आम्हासी म्हणतसे. आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू, तुझा जन्म झाला येरू. कवण तुझी माता पिता पूर येता गंगेत, परींची काष्ठे वाहत येऊन एके ठाई मिळत. फाकती आणिक चहूकडे पाहे पाय एका वृक्षावरी, येती पक्षी अपरांपरी क्रमोनी प्रहरचारी. जाती मागुती चहूकडे तैसा हा संसार जाणणारी, कवण वाचला असे स्थिरी माया मोहे कलत्रपुत्री. पती म्हणसी आपुला गंगेमध्ये जैसा फेन, तेणे परी देह जाण स्थिर नोहे याची कारण. शोकवृथा करू नको पंचभूतात्मक देह, तत्संबंधी गुण जपाहे. आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्मे घडती, कर्मासारखी दुःख प्राप्ती. माया मोहाची रीती मायामय संबंधे, माया संबंधे माया गुण. उपजे सत्व रज तमो गुण, येणेची तिनी देह जाण. त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान, समस्त कर्मांचे अधीन. सुख दुःख आपुले गुण, भोगिजे आपुले आर्जव. कल्पकोटी दिवसवरी, देवांच आयुष्य आहे जरी, त्यांचे काळ न चुके सरी. मनुष्याचा कवणपाड काळ समजतांसी कारण, कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण. पंचभूत देहासी काल कर्म गुणाधीन, पंचभूतात्मक देह जाण. उपजता संतोष नको मना, मेलिया दुःख न करावे. जगी गर्भ सोता नरू, जाणिजे नश्य म्हणून प्रख्याते तोरू. त्यांचे कैसे गुणकर्म विवरू, तैसे मरण जन्म पर्येसा. कोणा मृत्यू पूर्ववयसी, कवणा मृत्यू वर्धाप्येसी. जैसे आर्जवसे जासी तया परी घडे जाणा. पूर्वजन्मार्जवा सरसी, भोगणे होय सुख दुःख अंशी. कलत्रपुत्र पतिहर्षी, पाप पुण्यांशे जाणा. आयुष्य दुःख दुःख जाणा, समस्त पाप वश्य पुण्य. ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वज्जना. एखादे समयी कर्मासी लंघिजेल पुण्यवशी. देवदान मनुष्यांसी काळ न चुके भरवसे. संसार म्हणजे स्वप्नापरी, इंद्रजाल गारुडी सरी. मिथ्या जाण तया परी, दुःख आपण करू नये. शतसहस्र कोटी जन्मी तू कवणाची कोण होती सगृहिणी. वाया दुःख करसी झणी, मूर्खपणे करून या. पंचभूतात्मक शरीर, त्वचा मास शिरा रुधिर. मेद मज्जा अस्ति नर, विष्ठामूत्र श्लेष संबंधी. ऐशा शरीर अघोरांत, पाहता काय असे स्वार्थ. मलमूत्र भरले रक्त, तया कारणे शोक का करिसी. विचार पाहे पुढे आपुला, कोणे परी मार्गासे भला. संसार सागर पाहिजे तरला, तैसा मार्ग पाहे बाळे. येणे परी तियेसी, बोधिता झाला तापसी. ज्ञान झाले तियेसी, सांडी शोक तया वेळी. कर जोडोनी तये वेळी, माथा ठेवोनी चरण कमळी. विनवी तसे करुणा बहाळी, उद्धरी स्वामी म्हणून या. कवण मार्ग आपणासी, जैसा स्वामी निरोपदेसी. जनक जननी तू आम्हासी, तारी तारी म्हणतसे. कवणे परी तरेन आपण, हा संसार भवारण. तुझा निरोप करीन म्हणून चरणा लागली. ऐकोनी तियेचे वचन, सांगे योगी प्रसन्न वदन. बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे, म्हणून सरस्वती गंगाधर. सांगे गुरु चरित्र विस्तार, ऐकता समस्त पाप दूर. सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम
त्रिंशतमोऽध्यायः। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु। श्रीगुरुदेवदत्त। श्रीगुरुदेवदत्त। श्रीगुरुदेवदत्त।